नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, भारत सरकारने 29 जुलै 2020 रोजी नवे शैक्षणिक धोरण सुरू केले आणि आता हे नवे शैक्षणिक धोरण जे जाहीर केलेलं आहे ते नेमकं काय आहे, त्यानंतर आपले हे जे शैक्षणिक वर्ष असणार आहे ते कशा पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि मुलांना जो काही अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीने पूर्ण केला जाणार, या व्यतिरिक्त जे आपलं प्रगती पुस्तक असणार आहे ते कसं विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कार्यक्रमामध्ये देण्यासाठी आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये आहेत श्री महादेव माळी सर, जे शिक्षक आहेत आणि आता आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, मी महादेव आकाराम माळी, सांगली शिक्षण संस्थेच्या पटोण हायस्कूल, सिटी हायस्कूल अन्य शाखांमध्ये मी अध्यापनाचं काम केलेलं आहे आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जो अभ्यास आहे तो मांडण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय. नमस्कार. नमस्कार, मी प्रज्ञा मेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनलमध्ये. सर, आपलं सहर्ष स्वागत. आत्ताचा हा जो काही विषय आहे नवे शैक्षणिक धोरण, तर भारत सरकारने हा जो विषय आपलं धोरण जाहीर केलेलं आहे, तर त्या आधीचं जे काही धोरण होतं त्यामध्ये बदल करावासा का वाटला, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. हा, निश्चित की जुनं धोरण काय होतं म्हणजे आता चालू असणार आणि नव्यामध्ये तो बदल का करावा असा वाटला, त्याच्या पाठीमाग सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण जर कुठलं असेल तर जादा गुण मिळवण्यासाठी जी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली होती आणि बोर्डाचं 10वी आणि 12वीच्या बोर्डाचं जे अवास्तव महत्त्व वाढलं गेलं आणि त्याचं टेन्शन मुलांच्या मनावर एवढं यायला लागलं की त्याच्यातून अनेक आत्महत्याही घडल्याचं आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि मग पाठांतर, घोकमपट्टी, फक्त स्मरणशक्तीच्याच प्रश्नोत्तरावर भार असं, आणि दुसरं असं की त्याच्या माध्यमातून खाजगी क्लासेसना फार मोठी संधी मिळाली आणि त्याचा त्यांनी फायदा म्हणा गैरफायदा म्हणा घेण्याचा प्रयत्न केला आणि या शिक्षणाचा फक्त नोकरी मिळवणं हाच एक उद्देश आहे असं एक समाजावर ठसवलं गेलं होतं. आणि मधल्या काळात तर खाजगी शाळांचं किंवा ह्या इंग्लिश मिडियमच्या शाळांचं वगैरे एवढं पेव फुटलं की खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय हे समाजाला कळायलाच मार्ग नाही. आणि मग प्रतिष्ठेपोटी किंवा शेजारची मुलं जातात म्हणून आपली मुलं त्या सैनिक ह्या इंग्लिश मिडियममध्ये घातल्यामुळे नंतर ते अर्ध्यात बंद पडून पुन्हा घराकडे त्या पुण्यामुळं मराठीकडे या लागल्यानंतर त्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे हेही लक्षात आलं. त्यात सामान्य समाजाची फार मोठी ससे होलपट व्हायला लागली. शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर जायला लागलं, लक्षात आलं का बघा. आणि नापास आणि कमी गुण मिळवलेल्या मुलांना, ह्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या म्हणा किंवा त्यांचं फ्रस्ट्रेशन वाढलं आणि मग कुठलं कलागुण नाही, कुठलं कौशल्य नाही आणि नोकरी नाही, अशा अवस्थेमध्ये हा समाज अशी अवस्था झाली. आणि मग याच्यामध्ये काही थोडा बदल करणं आवश्यकच होतं आणि तो आवश्यक बदल या माध्यमातून केला गेला असं मला वाटतं. आता हे जे काही सर नवे शैक्षणिक धोरण आहे, तर यामध्ये कोणकोणते बदल केलेले आहेत, याबद्दल काय सांगाल? हा, आता याच्यात फार चांगले बदल केलेत हे मात्र मान्य करावं लागेल आपल्याला. त्यातला पहिला बदल असा की बोर्डाच्या परीक्षाचा जो बोजा होता तो बोर्डाच्या परीक्षेचा बोजा अगदी कमीत कमी करण्याचा किंवा बोर्डाची परीक्षा संपवण्याचा हा विषय याच्यामधनं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर सेमिस्टर सिस्टीम जी आता काही भागात सुरुवातीला होतीच आपल्याकडे, पण आता वर्षभर अभ्यास करून एकच परीक्षा देण्याऐवजी सेमिस्टर दर 6 महिन्यांनी परीक्षा घ्यायची आणि त्याचं मूल्यमापन वर्षाखेरी होणार अशा प्रकारची. आणि दुसरं म्हणजे फक्त घोकमपट्टीवर किंवा प्रश्नोत्तरावर भाग न देता प्रॅक्टिकलवरती भाग याच्यामध्ये दिला गेला आहे. मूल्यांकन पद्धतीमध्ये सुद्धा फार मोठा बदल याच्यामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. एक रिपोर्ट कार्ड याच्यामध्ये बनणार आहे आणि त्याचं मूल्यांकन हे स्वतः विद्यार्थी आपलं स्वतःचं मूल्यांकन करणार आहे. त्याचा अध्यायी विद्यार्थी मित्र त्याचा हे मूल्यांकन करणार आहे आणि मग शिक्षक त्याच्या संदर्भातली जे ग्रेड असेल, गुण असतील, त्याच्या आधारे मूल्यांकन होणार आहे आणि त्यामुळं त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. आणि त्यासाठी त्याला व्यवसाय शिक्षण द्यावं, अगदी 6वीच्या इयत्तेपासून व्यवसाय शिक्षण दिलं जावं अशा प्रकारची संकल्पना याच्यामध्ये आहे. म्हणजे कौशल्य विकास व्हावा आणि तो नोकरीच्या मागे न लागता काही ना काहीतरी उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त व्हावा असं आहे. आणि यातला अत्यंत महत्त्वाचा आणखी एक भाग असा की मातृभाषेतून शिक्षण किमान 5वीपर्यंत मुलांना दिलंच गेलं पाहिजे, कारण मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे जास्त प्रभावी होतं अशा प्रकारचा एक विषय याच्यामधनं फार चांगला आहे. दुसरं असं की
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो प्री प्रायमरीमध्ये जाईल, तर तिथून वयाच्या 18व्या वर्षापर्यंत शिक्षणाचा सगळा भार हा शासन घेणार आहे, उचलणार आहे. म्हणजे आजपर्यंत कसं होतं की 6व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत होतं, म्हणजे पहिलीपासून 12वीपर्यंत 10वीपर्यंत. पण आता काय आहे की अगदी प्री प्रायमरी अंगणवाडीपासून तो 12वीपर्यंतचं सगळ्या शिक्षणाचा जबाबदारी ही शासनाने याच्यामधनं घेतलेली आहे. त्यात दुसरा आणखी एक भाग असा आहे की आवडीचा विषय घेऊन एकापेक्षा अनेक विषय घेऊन सुद्धा आपल्याला अभ्यास करता येणार आहे. म्हणजे एखादा नावडीचा विषय असेल तर आपल्याला त्यात जमत नसेल तर त्या मुलांना त्याच्यासाठी सगळं शिक्षण न थांबवता किंवा मध्ये सोडून द्यावं न लागता त्याला आपलं शिक्षण पूर्ण करता येईल, आपलं करिअर करता येईल, अशा प्रकारची एक संकल्पना चांगली आहे. आणि अख्ख्या देशभरामध्ये एकच शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी, म्हणजे NCERT वेगळी, ही वेगळी, ती वेगळी असं न होता सगळ्याची एकवाक्यता राहण्यासंदर्भात एक चांगली संकल्पना आहे. आणि नवा राष्ट्रीय आयोग याच्यामुळे स्थापन केला जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी एक विशिष्ट नियामक मंडळ स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर उच्च शिक्षणामध्ये सुद्धा चांगले बदल सुचवले गेले त्याच्यामध्ये की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तंत्रज्ञान वगैरे हे जे वेगवेगळे भिंती होत्या तर त्या आता सगळ्या या माध्यमातून काढून टाकल्या जाणार आहेत. आणि आर्ट्सचा मुलगा सुद्धा सायन्सचा अभ्यास करू शकणार आहे, सायन्सचा विद्यार्थीसुद्धा सायन्सचा विषय आणि पुन्हा कॉमर्सचा विषय सुद्धा घेऊ शकणार आहे. म्हणजे त्याला आवडीच्या कोणत्याही विषयामध्ये त्याला करिअर करणं शक्यच होणार आहे. त्यानंतर खाजगी शाळा आणि सरकारी शाळा या एका समान दर्जावर आणण्याच्या आणि त्यांची फी वगैरे जी असेल ती सुद्धा एका विशिष्ट समान दर्जापर्यंत आणण्याचा एक प्रयत्न याच्यामध्ये आहे. शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगळं प्रशिक्षण आयोजित केलं जाणार आहे या काळामध्ये. विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्था प्रवेशासाठी एक वेगळी, आता जसं इंजिनिअरिंगला, मेडिकलला प्रवेश परीक्षा असते तशीच प्रवेश परीक्षा इथून पुढेही असणार आहे. PhD ज्यांना करायचं आहे त्यांना MPhil करावं लागत होतं आता जे लागतं, तर ती MPhil ही सिस्टीम पूर्णपणे बंद करून आता त्याचं ग्रॅज्युएशन झालं की पदवीनंतर त्याला डायरेक्ट PhD किंवा संशोधन करता येणार आहे. मुलींच्या लैंगिक शिक्षणासाठी म्हणा किंवा अन्य या गोष्टीसाठी एक वेगळा योजना शासनाने याच्यामध्ये मांडलेली आहे. विशेष म्हणजे GDP हा जो शासनाचा एकूण रेशो आहे त्याच्यातला 6% खर्च हा या शिक्षणावर केला जावा. म्हणजे आपल्याकडे जसं संरक्षणावर जास्त खर्च होतो, अन्य बाबीवर होतो, तसा शिक्षणावर केला जावा असा एक भाग याच्यामध्ये आहे. आणखी एक असं की 2 कोटी जी शालाबाह्य मुलं आज बाहेर आहेत त्यांना ह्या प्रवाहामध्ये आणणं या काळामध्ये, त्यासाठी एक विशिष्ट कार्यक्रम आखला गेला आहे साधारणतः 2030 पर्यंतचा. तोही फार या दृष्टीने चांगला वाटतो. म्हणजे समाजातल्या 100% मुलांना, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा त्याच्यातला भाग आहे. याच्यामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स ही संकल्पना मांडलेली आहे की आता काही मुलंच विद्यार्थीच कमी असल्यामुळे 1 विद्यार्थी, 2 विद्यार्थी आणि त्यासाठी शिक्षक किंवा 1 शिक्षक शाळा, द्विशिक्षक शाळा अशा शाळा शेवटी बंद कराव्यात या स्टेजपर्यंत आलं होतं. पण आता या धोरणानुसार असं आहे की या शाळा बंद करायच्या नाहीत किंवा त्या एकमेकांमध्ये मर्जही करायच्या नाहीत, तर एक साधारणतः 31 शाळा अशा जवळपासच्या एकत्र करून त्याच्यामध्ये एखादी माध्यमिक शाळा असावी, एखादं महाविद्यालय असावं, एखादी प्रौढ शिक्षण शाळा असावी. आणि मग या सगळ्या शाळांना ते जे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांच्याकडे जे शैक्षणिक साधनं असतील आणि जे शिक्षक उपलब्ध आहेत ते एकमेकांना उपयुक्त ठरून त्याच्यातून तो विद्यार्थ्यांचा विकास, शैक्षणिक विकास व्हावा ही एक छान संकल्पना याच्यामध्ये मांडलेलं आहे. शिक्षकांच्या नेमणुकाबद्दल आणि धोरणांबद्दल म्हणजे बदल्यांच्या धोरणाबद्दल सुद्धा एक चांगला मुद्दा याच्यामध्ये आलेला आहे की शिक्षक इथनं पुढं म्हणजे आता यातला मोठा चांगला बदल असा आहे बघा की D.Ed ही कॅटेगरीज बंद होणार आहे. D.Edचं शिक्षण बंद होणार आहे आणि ज्याला शिक्षक व्हायचं आहे त्याला B.Edच करावं लागणार आहे. मग तो प्री प्रायमरीवर, प्रायमरीवर, माध्यमिकवर जरी शिक्षक व्हायचं असले तरी त्याला B.Ed व्हावं लागेल. आणि B.Ed हे आता जसं 2 वर्षात असं नाही तर त्याला 4 वर्षाचं B.Ed पूर्ण करावं लागेल. 4 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करावा लागेल आणि तरच त्याला आणि गुणवत्तेनुसार त्याला मग या क्षेत्रामध्ये येता येईल. आणि B.Ed करत असताना सुद्धा नजीकच्या शाळेमध्ये त्याला प्रत्यक्ष अध्यापनाचं काम करावं लागेल, त्याचं त्याला सर्टिफिकेट घ्यावं लागेल. त्यानंतर जगातली 100 जी सर्वोत्कृष्ट युनिव्हर्सिटीज आहेत, विद्यापीठ आहेत, त्या 100 विद्यापीठांना भारतामध्ये इन्व्हाइट केलं जाईल. त्यांचे कॅम्पस इथं निघतील, त्यांच्या अध्यापकांसह या ठिकाणी येऊन आपल्या मुलांना ते
जागतिक लेवलचं शिक्षण घेण्याची एक चांगली संधी यामुळे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे बालवाडी ते माध्यमिक आणि हे सगळं एका क्षेत्राखाली किंवा एक वाक्यता याच्यानं आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एक शेवटचा मुद्दा असा की याच्यामधून त्यांनी HRDचं नावही बदललं आहे. म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रालय जे आज केंद्र सरकारचं आहे त्याचं नाव शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय शिक्षण मंत्रालय असं फक्त केलं. पूर्वी ते होतंच, पण मधल्या काळामध्ये त्याचं नाव बदललं होतं. तर ते नाव पुन्हा शिक्षण मंत्रालय आणि त्या विभागाचा मनुष्यबळ विकास मंत्री न म्हणता शिक्षण मंत्री असं पद इथून पुढे राहणार आहे. म्हणजे एवढे बदल साधारणतः आपल्याला या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनुभव पाहायला मिळतात. प्रेक्षको, नवे शैक्षणिक धोरण काय आहे, त्यानंतर या धोरणामध्ये काय काय बदल केले आणि हे धोरण का बदलावं लागलं, याचे जे काही फायदे तोटे आहेत याविषयी बरीचशीच माहिती आपण जाणून घेतलेली आहे आणि बरीच माहिती आपणाला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. I am Dhundiraj Govind Phalke from India. I want to make a motion picture. Can you help? 3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला भारतीय चित्रपट बनवला. या चित्रपट सृष्टीला 100 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे का तुम्हाला? तर मग आमच्या या SMC मराठी चॅनलवर मराठी चित्रपट व गाणी पहा आणि व्हा साक्षीदार. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आपल्यासोबत आजचे वक्ते आहेत श्री महादेव माळी सर, जे शिक्षक आहेत आणि आपण नवे शैक्षणिक धोरण याचे काही फायदे आणि तोटे याविषयी बातचीत करत आहोत. सर, आतापर्यंत तुम्ही सांगितले की नवे शैक्षणिक धोरण काय आहे, त्यामध्ये बदल काय, तर जो काही अभ्यासक्रमाचा जो काही पॅटर्न आहे त्यामध्ये कोणता बदल केलेला आहे याबद्दल काय सांगाल? अभ्यासक्रमाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे, हे एक याचं वैशिष्ट्य आहे. कारण आपल्याकडे पूर्वी सूत्र कसं होतं, पॅटर्न म्हणजे सूत्र म्हणून आपण मराठीमध्ये, की ते 10, 2, 3 असं होतं. पहिली ते 10वी, 11वी, 12वी आणि पुढची FY, SY, TY अशी कॉलेजची 3 वर्ष आणि मग ग्रॅज्युएशन, असा हा जो पॅटर्न होता तो पॅटर्न पूर्णपणे आता बदलला. कारण आपल्याला बोर्डाचं महत्त्व त्याच्यामध्ये कमी करावायचं असल्यामुळे आणि सर्वांगीण शिक्षण मिळावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असल्यामुळे. आणि मग पहिलीपासून न घेता आता याच्यामध्ये असं धरलं की पहिली 5 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष आणि शेवटची 4 वर्ष, अशी एकूण गणित तेच 10, 2, 3 बरोबर 15 वर्ष. आता 5, 3, 3 आणि 4 15 वर्ष लागणार. पण त्याची रचना अशी केली गेली की पहिली 5 वर्ष. आता पहिली 5 वर्ष म्हणजे काय, तर ती पूर्व प्राथमिक असं गृहीत धरलं. पहिल्या 5 वर्षामध्ये आपण काय म्हणतो की त्याला नर्सरी, ज्युनियर वगैरे म्हणजे अंगणवाडीमध्ये जी पहिली 3 वर्ष असतात की नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KG, तसं ही 3 वर्ष तो मुलगा अंगणवाडीमध्ये, त्या बालवाडीमध्ये तो तिथं तयार होईल. आणि मग पहिली आणि दुसरी या सगळ्याला पूर्व प्राथमिक असं म्हटले. म्हणजे ही 5 वर्ष. आणि वयाची 5 वर्ष लहान मुलाची म्हणजे तो 3 वर्षापासून 5 म्हणजे 8-9 वर्ष होईपर्यंत त्याच्या मेंदूची वाढ होत असते, त्याच्या मेंदूमध्ये प्रगल्भता असते, शिकण्याची त्याची जी त्याच्यामध्ये त्याची ती ज्ञानाची वृद्धी व्हावी हा त्याच्याकडनं मुद्दे. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये आजपर्यंत जे या दृष्टीने जे अनुभवलं, वापरलं गेलं तेच आपण या शिक्षण पद्धतीमध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. ही एक चांगली गोष्ट आहे आणि शासनाने ती जबाबदारी स्वीकारली. कारण मधल्या काळामध्ये या अंगणवाड्या कुणी निर्माण केल्या आणि त्याला काय तज्ज्ञ शिक्षक आहेत का नाही याचं काही पाहिलं गेलं नाही. पण आता इथनं पुढं मात्र यासाठी शासनाच्या कॅटेगरीमध्ये असणारे परिपूर्ण असे शिक्षकच मिळणार आहेत आणि चांगलं शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे. या काळामध्ये परीक्षा असणार नाही,
मुलांच्या शिक्षणाचा अभ्यासाचा बोजा असणार नाही, त्यांना खेळातून शिकवायचं, आनंदाई शिक्षण आणि त्याच्यातून त्याच्या नॉलेजचा वाढ व्हावी अशी अपेक्षा आहे. ही 5 वर्ष पूर्व प्राथमिकची, त्यानंतर प्राथमिकची 3 वर्ष, ती आता पहिली दुसरी झालेली आहे, तर तिसरी चौथी आणि 5वी हा प्राथमिकचा भाग झाला. या 3 वर्षामध्ये त्याला लिहिणं वाचणं आणि अंकज्ञान परिपूर्ण आलं गेलं पाहिजे, किमान 3रीपर्यंत तरी आलं पाहिजे असं अपेक्षित आहे. म्हणजे जीवनाला जगण्यासाठी आवश्यक असणारं जे प्राथमिक नॉलेज आहे ते त्याला मिळालंच पाहिजे 5वीपर्यंत. आणि इथं आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणार आहे, तोही त्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतरचा भाग आहे तो माध्यमिक शिक्षणाचा, ती पुढची 3 वर्ष. आता पहिली दुसरी पहिल्या 5 वर्षात झालं, 3री चौथी 5वी झाल्यानंतर 6वी 7वी आणि 8वी, हे 6वी ते 8वीपर्यंतचा कालखंड हा माध्यमिक शिक्षणाचा 3 वर्षाचा असणार आहे. आणि त्यानंतर उच्च माध्यमिकची 4 वर्ष, 9वी 10वी 11वी आणि 12वी, तो 12वीपर्यंत पूर्ण व्हावं त्याचं आणि त्या काळामध्ये त्याची शिक्षणाची परिपूर्ती व्हावी असा एक पॅटर्न. आणि मग त्याच्यानंतर उच्च शिक्षण जे आहे ते 4 वर्षांचं ठेवलं आहे की त्या 4 वर्षामध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 4th इयरमध्ये त्याला डायरेक्ट, त्याच्याबद्दल आपण जरा नंतर डिटेलमध्ये बोलू. ओके. आता यानंतर सर विषय येतो तो 10वी आणि 12वीचा, तर याविषयी काय निर्णय घेतलेला आहे? हां, आता 10वी क्वेश्चन म्हटलं तुम्ही? 10वी आणि 12वी यांचा जो शिक्षणाचा बोजा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? हां, आता बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे असा शब्दशः अर्थ त्याचा असा होतोय की 10वीची परीक्षा आहे किंवा वर्डाची परीक्षा आहे म्हटल्यानंतर वर्षभर अभ्यास, किंवा काही मुलं असं करतात की शेवटची 1-2 वर्षच दट्ट्या देऊन त्याला ते अभ्यास करायचा रात्रंदिवस, अति होतं ते. हे जे होतं ते कमी करणं किंवा संपवणं, मुलांच्या मनावरचं टेन्शन किंवा पालकांच्या मनावरचं टेन्शन वगैरे, तर त्यासाठी सर्वंकष मूल्यमापन होत राहील. आता सध्या सुरूच आहे त्या संदर्भात. तर वर्षभर त्यांना अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून पहिल्या 6 त्यानं जो अभ्यास केला त्याच्यावर परीक्षा, तो अभ्यासक्रम सोडून देऊन पुन्हा उरलेल्या 6 महिने त्यांना अभ्यास करायचा. म्हणजे एकच परीक्षा, त्याचं महत्त्व असं न होता वर्षभर त्याचं मूल्यमापन केलं जाईल आणि त्याच्यातून त्याला रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यातली गंमत अशी आहे त्याच्यामध्ये, रिझल्ट कार्ड ज्याला म्हणू आपण, ती की तो अंगणवाडीमध्ये गेल्यापासून त्याचं काउंटिंग सुरू होणार. दर 6 महिन्यांनी त्याला जे त्याचे गुण मिळतील किंवा त्यानं जे काही प्रगती केली असेल, कुठल्या विषयात प्रावीण्य मिळवलं असेल, तर त्याच्यात नोंद होत राहील. 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी आणि यानंतर 12 वर्षे त्याचं जे गुणगान होईल, त्याची नोंदणी होईल, त्याचं त्याला कार्ड मिळेल. म्हणजे 12 वर्षामध्ये त्यानं काय प्रगती केली हे त्याला त्याच्या कार्डावरती बघायला मिळेल. म्हणजे हा याच्यातला फार चांगला भाग आहे. दुसरा असं, तो समजा नापास झाला विद्यार्थी, तर त्याला पुन्हा परीक्षेला बसून त्याच वर्षात पुन्हा त्याला पास होऊन कंटिन्यू अभ्यासक्रम किंवा तो इयत्ता पूर्ण करण्याचाही याच्यामध्ये, म्हणजे 10वी 12वीचा जो तुम्ही मगाशी टेन्शन म्हटलं तसं हे त्याला संधी आहे. आणि पाठांतर न होता, नुसत्या पाठांतरावर पोपटपंचीवर अवलंबून न राहता दैनंदिन उपयुक्त जी माहिती असते आजूबाजूचं सगळं नॉलेज, म्हणजे तो परिपूर्ण व्हावा, अष्टपैलू व्हावा किंवा म्हणा शतावधानी व्हावा अशी जी आपल्याकडे जुनी संकल्पना आहे, तसं की त्याला सगळ्या आजूबाजूच्या गोष्टीचं नॉलेज असावं अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. प्रश्नपत्रिका कशी असणार वगैरे न कळाल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागणार, आता जसं आहे त्याप्रमाणे. ओके. आणि मग अशी म्हटलं तसं आवडीचे विषय त्याला घेण्याची संधी वगैरे असणार आहे. हां, पुढे उच्च शिक्षणाचं म्हणजे जे काही उच्च शिक्षण आहे ते कशा प्रकारचं असणार आहे सर? हां, आता उच्च शिक्षणाबद्दल आपण म्हणू तर आंतरविद्याशाखीय शिक्षण असं त्या उच्च शिक्षणासंदर्भातलं आपण म्हणतो की मगाशी सांगितलं असं की कला, वाणिज्य, विज्ञान किंवा तंत्रज्ञान याच्यातल्या मधल्या भिंती किंवा अडचणी आपण आता काढून टाकल्या या नव्या धोरणानुसार. आणि मग कुठल्याही शाखेतल्या मुलाला कुठलंही, म्हणजे अगदी डॉक्टरी म्हणजे त्या ह्याच्यातल्या विज्ञानातलं किंवा कुठलाही विषय शिकवणारा संगीत शिकता येईल, चित्रकला शिकता येईल किंवा लोककलेबद्दलचं ज्ञान, कलेचं म्हणजे आवड असणार आहे त्यामध्ये त्याला शिकता येईल. आणि स्पष्ट उल्लेख नाही, पण मी असंही याच्या अभ्यासानं माझ्या लक्षात आलं की समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्लिश जमतच नाही किंवा एखाद्याला गणितामध्ये काही चालतच नाही, तर भले त्यानं तो विषय बाजूला ठेवून त्याच्या आवडीच्या विषयात तो पुढे जाऊ शकतो. ही एक संधी याच्यामध्ये. समजा त्याला पेंटिंगमध्ये
त्याला गाण्यामध्ये, त्याला संगीतामध्ये, कला याच्यामध्ये किंवा योगामध्ये त्याला जर एखादं हे असेल, इंटरेस्ट असेल, तर तो त्याच्यामध्ये मास्टरी मिळवू शकतो आणि त्याच्यावर तो सक्षम होऊ शकतो. हा त्याच्यामध्ये चांगला विषय आहे. आता पदवी अभ्यासक्रमामध्ये 4 टप्पे ठेवलेले आहेत. तर तो पहिला टप्पा म्हणजे पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि चौथं वर्ष असं आहे. आता याच्यात गंमत अशी आहे, म्हणजे चांगली अशी गोष्ट अशी आहे की पहिलं वर्ष झालं की त्याला प्रमाणपत्र मिळणार आहे. जेव्हा 1 वर्ष त्यानं पूर्ण केलं. दुसरं वर्ष केल्यानंतर त्याला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार आहे. 2 वर्ष पूर्ण केली म्हणजे डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार. त्यानं सलग 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्याला डिग्री सर्टिफिकेट म्हणजे पदवीचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि जर त्यानं सलग 4थं वर्ष जर पूर्ण केलं तर त्याला प्रात्यक्षिक करावं लागणार आहे, संशोधन करावं लागणार आहे. आणि म्हणून त्याला डायरेक्ट संशोधनासह पदवी असं मिळणार आहे. आणि त्या सर्टिफिकेटमुळे त्याला डायरेक्ट PhD करता येणार आहे. हाही त्याच्यातला भाग आहे. म्हणजे संशोधनावर अमेरिकेमध्ये जसं सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे तसं संशोधनावर जास्तीत जास्त भर दिला जाऊन प्रत्येक विद्यार्थी संशोधनामध्ये प्रगती करू शकेल अशी अपेक्षा आहे. आणि याच्यातली आणखी एक गमतीची बाब अशी आहे की समजा आता मी आज सांगलीमध्ये आहे आणि सांगलीमध्ये मी पहिलं वर्ष पूर्ण केलं आणि मला वाटलं की नाही आता मला माझ्या पुण्यामध्ये मी गेलं तर मला तिथं शिकायचं आहे. किंवा कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही गेला तर पहिल्या वर्षीचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये जी गुणदान तुमचं ते एकच आहे ते कंटिन्यू पुन्हा तुम्हाला दुसऱ्या गावातल्या दुसऱ्या शाळेत करता येतं. तिथनं तिसऱ्या गावात गेला, मला इथली शाळा बदलून त्या शाळेत जायचं आहे, तरी ते सर्टिफिकेट किंवा ते गुण घेऊन मला दुसऱ्या शाळेमध्ये, दुसऱ्या कॉलेजमध्ये, दुसऱ्या महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये मला ते कंटिन्यू करता येतं. म्हणजे माझं होत नाही, डिस्कनेक्ट नुकसान होत नाही. हा याच्यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर, आपण जी सविस्तर माहिती देत आहात नवीन शैक्षणिक धोरण, तर हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये म्हणजे कुठलीही गोष्ट जे आपण करत असतो त्याचे फायदे पण असतात, तोटे पण असतात. तर याच्यामध्ये अशा कोणत्या त्रुटी आहेत किंवा तोटे आहेत असं आपल्याला काही आढळलं का? असेल तर आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. निश्चित हे अतिशय चांगलं स्वप्न आहे, अतिशय चांगलं नियोजन आहे, हे मान्यच करावं लागेल. पण याच्यातही काही त्रुटी आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची त्रुटी आहे, म्हणजे त्रुटी म्हणण्यापेक्षा हे असं आहे, अडचण अशी आहे की कुठलंही नियोजन करत असताना कुठलंही छान मांडलं जातं, त्याच्याबद्दल खूप सूक्ष्म हे केलं जातं, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत असताना येणाऱ्या अडचणी असतात किंवा त्याचे त्रुटी राहतात त्या. कारण आता जे मुद्दे मांडलेत त्यातले बरेचसे मुद्दे याच्या अगोदरच्या शैक्षणिक धोरणामध्ये होते. म्हणजे उदाहरणार्थ शालाबाह्य मुलांना प्रवाहात आणणं. आता 34 वर्षांना सुद्धा आम्ही तेच म्हणतोय. म्हणजे आम्ही त्याच्यात कुठेतरी कमी पडलो का? नाही, बरोबर आहे ना की आपण पुन्हा 2 कोटी म्हणजे आपण हे मान्य करतोय की अजून 2 कोटी मुलं शाळेच्या बाहेर आहेत, हे मान्य केलं आपण. आता ती 2 कोटी मुलं आणायची आहेत म्हटल्यानंतर त्याच्यात काहीतरी त्रुटी राहतात किंवा अपूर्णता राहते, ती कशी पूर्ण करणार? आणि दुसरी गमतीची बाब अशी की आपण हे जर सगळं पूर्ण करायचं म्हणतोय तर मग इन्फ्रास्ट्रक्चरचं काय? आज माझ्या ग्रामीण भागातल्या अनेक ठिकाणी शाळाच नाहीत. अगोदर शाळाने म्हणजे शाळेच्या इमारती नाहीत, शाळेला ग्राउंड नाही, त्याला प्रयोगशाळा नाही, पुस्तकालय नाही, मुलांना अपेक्षित साधनं त्या ठिकाणी नाहीत. आणि जरी भले त्यांना कॉम्प्युटर दिलेत पण लाईटचं बिल सुद्धा भरायला पैसे नाहीत. लाईट कट केल्यामुळे काय म्हणतो लक्षात आलं का? बघा, अगदी सुविधा नाहीत. अगदी मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह किंवा पुरेसं पाणी सुद्धा तिथं उपलब्ध नाही. अशा अवस्थेमध्ये आपण या जागतिक लेवलवर नेणार कसं, याच्या संदर्भातलं काही नियोजन, शैक्षणिक सुविधांचं जे काही नियोजन आहे ते होणं आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या भारत देशाचं एक दुर्दैव आहे कदाचित की बरेच प्रयोग केले जातात त्याच्यात, सगळे प्रयोग शिक्षणामध्ये केले जातात. आजपर्यंत असं अनेक वेळा ह्या शिक्षणावर प्रयोग केले. आता नजीकचा प्रयोग जर म्हटला आपण तर तो म्हणजे परीक्षाच बंद. काही वर्षाच्या शाळेच्या मुलांच्या परीक्षाच बंद केल्या. काय झालं, त्याचे परिणाम काय, त्याचा कधी आपण विचार करणार का नाही? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, हे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्या अगोदर या सरकारनं या अगोदरच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात जे काही घडलं आणि आता वास्तव आहे त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी. आणि मग त्याच्यामध्ये आता कुठं त्रुटी आहे का, अजूनही काय, तर ती कशी दुरुस्त करता येईल, त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल, हे अगोदर केल्याशिवाय हे नवीन शैक्षणिक धोरण पूर्णपणे 100% राबवलं जाईल, त्याचं यशस्वीता मिळेल असं मला वाटत नाही. कारण याच्यामध्ये व्यावसायिक शिक्षण देणार तर
कसं देणार आपण, कुठल्या पद्धतीने देणार. आता समजा माझा विज्ञान शाळेमध्ये शिकणार याच्यामध्ये असणारा विद्यार्थी, सायन्सचा विद्यार्थी, त्याला पेंटिंग शिकायचं आहे, त्याला संगीत शिकायचं आहे, तर त्याला कुठं त्या शाळेमध्ये व्यवस्था असणार का, त्या परिसरामध्ये असणार का, त्याला कोण शिक्षक तसे मिळणार का. म्हणजे आणि शिक्षक तयार करण्यासाठी जर ट्रेनिंगच्या संदर्भातलं आहे, सर्व शिक्षा अभियान आलं, करोडो रुपये मॅडम खर्च झाले त्याच्यावरती. पण आज त्याचं वास्तव काय आहे, तो जो प्रशिक्षणाचा भाग असेल, त्या साधनांचा भाग असेल, तो आज परिस्थिती काय आहे ती म्हणजे हे प्रत्यक्षात यायला फार अडचण येते. आणि म्हणून ते मुंगेरी लाल के हसीन सपने असं हिंदीमध्ये म्हटलं जातं, तसं न होता याला वास्तवतेचं भान ठेवून, म्हणजे बेभान होऊन योजना करावी, पण वास्तवतेचं भान ठेवून त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं असं वाटतं. आणि ते भान सर्वांनी ठेवलं तर बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे कुठल्याही योजना जर सरकार जाहीर करते तर त्यासाठी नियोजन कसं असणार आहे, शैक्षणिक सुविधा काय असणार आहेत, आणि त्या कितपत त्या लोकांपर्यंत, अगदी जनमानसांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत कशा पोहोचणार आहेत आणि पोहोचवल्या जाणार आहेत, याचा सविस्तर अभ्यास करून मगच हे नवीन शैक्षणिक जे धोरण जाहीर केलेलं आहे त्याचा पाठपुरावा करावा, असंच थोडक्यात तुम्हाला सांगायचं. मला एक मुद्दा राहिला, तो आणि आठवण करत सांगतो की याच्यामध्ये असं म्हटलं की 6% GDPच्या 6% खर्च करावा. गंमत आहे, 68 साली पहिलं शैक्षणिक धोरण आलं त्यावेळेला कोठारी आयोगानं सुद्धा म्हटलं होतं की शिक्षणावर 6% खर्च करावा. दुसरा आयोग आला त्यावेळेला 6-8 नाही 8वर 6 86 ला आला, त्यावेळेला म्हटलं की 6% खर्च झाला पाहिजे. आणि आजही आपण म्हणतोय की 50 वर्ष झाली आणि 54 वर्षानंतर आम्ही म्हणतोय की शिक्षणावर 6% खर्च झाला पाहिजे, म्हणजे आम्ही केला नाही. जर आम्ही तो करत नाही तर झाला पाहिजे असं कसं म्हणणार आपण. त्याची काही तरतूद केली आहे का, त्याची काही व्यवस्था आहे का, त्याची इच्छाशक्ती आहे का. आणि मग हे सगळं राजकारण आहे, समाजकारण आहे, हे सगळ्या मानसिकता आहेत आमच्या, या सगळ्याचा विचार करूनच हे याचं हे व्हावं असं मला वाटतं. सर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीनं आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज सांगली मीडिया कम्युनिकेशनच्या MyTVने मला इथं यायला आणि हा माझा विचार या नई शिक्षण धोरणाबद्दल सांगायला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, आत्ताच आपण नवे शैक्षणिक धोरण, याचे फायदे तोटे, त्यानंतर हे धोरण जाहीर केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आणि कशा स्वरूपात बदलणार आहेत याविषयी महादेव माळी सर यांच्याशी आपण आत्ताच बातचीत केली. तर अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपल्याला याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनल करतं, की ज्यामध्ये आपणाला अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विषय आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया MyTV चॅनल.